नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. आज आपण ज्ञानसूर्य भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन परिचय म्हणजेच निबंध लिहिणार आहोत. चला तर मग निबंध लिहूया. भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. त्यांचे वडील रामजी मालोजी सकपाळ आणि आई भीमाबाई होत्या. लहानपणापासूनच त्यांना समाजातील अस्पृश्यतेचा आणि भेदभावाचा सामना करावा लागला. अनेक अडचणी असूनही त्यांनी शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व दिले. बाबासाहेबांनी मुंबई येथील एल्फिन्स्टन महाविद्यालयातून उच्च शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि इंग्लंडमधील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे शिक्षण पूर्ण केले. ते अत्यंत विद्वान होते आणि त्यांनी अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, कायदा व समाजशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. डॉक्टर आंबेडकरांनी समाजातील दलित, शोषित आणि वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांनी शिक्षण, संघटन आणि संघर्ष हा संदेश दिला. महाड चौदार तळे सत्याग्रह, नाशिकचा काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन यासारख्या चळवळीमधून त्यांनी सामाजिक समानतेसाठी लढा दिला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यांची देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून नियुक्ती झाली. भारतीय राज्यघटना तयार करणाऱ्या मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते. म्हणूनच त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते. राज्यघटनेत त्यांनी सर्व नागरिकांना समान हक्क, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता याची हमी दिली. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे त्यांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे समाजात नवचैतन्य निर्माण झाले. 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे निधन झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक महान नेते नव्हते, तर ते समाजसुधारक, विचारवंत, लेखक, अर्थतज्ज्ञ आणि मानवतेचे पुरस्कर्ते होते. त्यांचे विचार आजही समाजाला समानता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाचा मार्ग दाखवतात. भारताच्या प्रगतीमध्ये त्यांचे योगदान अमूल्य असून देशातील प्रत्येक नागरिकांचा त्यांचा आदर करतो. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.